7, 8, 9. प्रत्येक जण म्हणतो की 10वा कुठे आहे? को दशमहा. तिथनं एक नावाडी जातोय, त्याला हे मग शिष्य म्हणतात की जरा दादा तुम्ही मोजाव, आमचं काहीतरी चुकतंय. तो नावाडी मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडतो, को दशमहाचं उत्तर आहे, अरे तू स्वतःला विसरलास. उपनिषदातल्या ऋषीपासून विनोबांच्या पर्यंत किती सहजपणाने आम्हाला विनोबांनी समजावून सांगितलं. माणसाच्या जीवनाचा जो प्रवास आहे कोहमनी सुरू होतो आणि ऋषी सांगतात, आणि मी नम्रपणे एवढं म्हणू शकतो की ते क्षितिज दिसणं तर चालू झालेलं आहे, ते म्हणजे तो प्रवास सोहम पर्यंत चालतो. सारं विश्व घडवणारं जे चैतन्य आहे, जे आता फिजिक्स पण सांगतं की सारं विश्व एकाच चैतन्यापासून घडलंय, तेच तुझ्यात आहे. पण अरे ते ओळखायला शिक. आणि प्रत्येकामधलं ते चैतन्य वेगळ्या मार्गाने प्रकट होतं. कुणाही 2 व्यक्तींची त्याबाबत तुलना नाही, उच्च नीचता तर त्याहून नाही, पण ते ईश्वरत्व तुझ्यातलं काय आहे ते ओळख आणि ते या जीवनामध्ये प्रकट कर. तो कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास. प्रत्येक माणसाला प्रश्न पडलाच पाहिजे केव्हा तरी. नाहीतर ते पण डॉक्टर सांगत होते तसे माणसं जन्माला येतात, एका विशिष्ट टप्प्याला जे जगतात ते जगतात आणि एक दिवशी आपल्याला सगळ्यांना जायचं ते तसे जातात. तुकारामाच्या अभंगातली ओळ आहे, जन्माला आला नि हेला घालून मेला. हेला म्हणजे येरझाऱ्या. कसा जगला तर जन्माला आला आणि येरझाऱ्या घालून, काय जीवन आहे म्हणजे येरझार आहे अशी घालून एक दिवशी गेला. विशिष्ट वयाचं होतं, विशिष्ट घडायचं असतं, त्या वेळेला ते करत एक दिवशी गेला. पण कधीतरी समजा एखाद्या घनदाट अंधाऱ्या रात्री असा आकाशाचा उपडा घुमट आपल्यावर ठेवलेला ना, पण उभे असलो एकटेच आणि आकाशातल्या घनदाट अंधारामध्ये चमकणारे काही तारे दिसत आहेत. कधीतरी मनामध्ये अशा शांत एकांताच्या क्षणी माणसाच्या मनात येतोच प्रश्न की मी कोण. आणि हा जो काही जन्माला आलो, हा प्रकार काय आहे, हा हे लपडं काय आहे, अस्तित्वाचं कोडं काय आहे, रिडल ऑफ एक्झिस्टन्स, हे अस्तित्वाचं काय आहे. हा मी जन्मानी सुरुवात होते का आणि मृत्यूनी शेवट होतो का. तर गीतेच्या 2ऱ्या अध्यायातला श्लोक आहे, व्यक्त मध्य आणि भासते. मधलं फक्त जे व्यक्त झालेलं आहे, आपल्याला त्याच्या आधीचं काय, त्याच्या नंतरचं काय. ऋषींच्या श्रद्धा सांगतात की सर्व अनादी आहे आणि अनंत आहे. पण जन्माला येतो आणि जगतो कळतो ते मी एका विशिष्ट या तारखेला जन्माला आलो आणि सगळ्यांना एका दिवशी विशिष्ट जायचंच आहे. पण मनात प्रश्न येतोच की हे काय आहे अस्तित्वाचं कोड. आपण जगतो, सुखाने सुखावतो, दुःखाने दुखावतो. तर हे सुख म्हणजे काय, दुःख म्हणजे काय, आणि यश म्हणजे काय आणि अपयश म्हणजे काय, आणि अपमान, उपेक्षा, वंचना, दारिद्र्य ज्याच्या वाट्याला आलं नाही असा कोण आहे माणूस जगाच्या पाठीवर? कोणीच नाही. ही जी सगळी धडपड चाललेली असते, वि स खांडेकरांच्या कवितेत म्हणलेली, भवसागर हा दुस्तर मोठा, त्यातून जाण्या पहिलं जिरा, खटपट करतो गोते खातो, निराश होईनी जाय पुरा. असा प्रश्न पडतोच मनाला कधी ना कधीतरी. तो प्रश्न पडतो तेव्हा समजून चलावं की तपश्चर्या तर चालूच आहे. तो क्रिएटिव्ह प्रश्न आहे. तो प्रश्न पडल्याशिवाय जीवनातली क्रिएटिव्हिटी व्यक्त होणं पण चालू होत नाही की हे काय आहे, मी कोण आहे आणि कशासाठी आयुष्यामध्ये जगायचं आहे. निदान भारतीय श्रद्धा आपल्याला सांगतात की माणसाचा जन्म मिळणं हे भाग्य आहे. हे पाप पण नाही आणि ही व्याधी पण नाही. माझे आवडते कवी आहेत आरती प्रभू, त्यांच्या एका महान कविता महान आहे, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. हे माणसाच्या जीवनाबद्दलचाच पडलेला प्रश्न आहे की काय माणूस जगतो, कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे. त्याच्या एका कडव्याची सुरुवात आहे, अंत झाला असता आधी जन्म एक व्याधी. हे जे मी जगतोय हे काय आहे, अंत झाला असता आधी म्हणजे प्रत्यक्ष सूर्यास्त व्हायच्या आधी खरं सगळं संपलेलंच आहे. उरलाय तो जन्म मागे, आता जन्म एक व्याधी. असा जन्म एक व्याधी का जन्म एक संधी. खानोलकरांच्याच 2ऱ्या कवितेची ओळ आहे, अंत ना आरंभ ही वा दुःख ना आनंदही, नाव आहे चाललेली कालही आणि आजही. अशी ओळ आहे की ह्याला अंत ना आरंभ ही, ह्याला असं काय शेवट नाही, असं काय सुरुवात नाही. दुःख वा आनंद ही ना, ह्याला काय सुख आहे दुःखाच्या सगळ्याच्या पलीकडे तरी होत किंवा आम्हाला त्याचा अर्थ समजत नाही. अंत ना आरंभ ही वा दुःख ना आनंदही, नाव आहे चाललेली कालही आणि आजही.
जगतो ही जी नाव आपली भवसागरातून चाललेली आहे, ही काय चालली आहे तिच्या तिच्या काय आंतरिक गती असेल त्याच्यानुसार चाललेली आहे. पण आपला चॉईस आहे, आपला चॉईस आहे. ज्या सिसिफसच्या मिथच्या महान कहाणीची तितकीच महान आठवण अभयभंग यांनी आपल्याला करून दिली. त्या सिसिफसच्या मिथ मध्ये अल्बेर कामू म्हणतो, आणि त्याचे फार महान कथा मराठीमध्ये विलास सारंग यांनी लिहिली, की रिइंटरप्रिट कहाणी पुन्हा एकदा मांडून आपले मराठीतले कथाकार विलास सारंग म्हणतात की सिसिफस लकी होता, नशीबवान होता म्हणतात. आणि सिसिफस लकी का होता, तर मूळ वाक्य आहे, ही वॉज कंडेम्ड टू द चॉईस ऑफ फ्रीडम. ही वॉज कंडेम्ड, माणसाला वाटेल आपल्याला स्वातंत्र्य आहे आणि चॉईस आहे, पण अस्तित्ववादी तत्वज्ञान म्हणतं की ते कंडेमनेशन आहे. ही वॉज कंडेम्ड टू द चॉईस ऑफ फ्रीडम. आणि त्या सिसिफसच्या मिथचं रिइंटरप्रिटेशन वेगळं मांडून विलास सारंग त्यांच्या कथेचा शेवट करतात की सिसिफस लकी होता, कारण यश मिळते का अपयश सोडून द्या, पण ऑल द टाइम कायम त्याला करायला एक मिनिंगफुल ऍक्टिव्हिटी होती, अर्थपूर्ण ऍक्टिव्हिटी होती. भले तो दगड गडगडत परत खाली आला तरी न दमता न थकता परत खाली ये, आणि परत अनेकांना जीवनाला अर्थ देणारी ही मिनिंगफुल ऍक्टिव्हिटी सापडतच नाही. एकदम कथेकडे वेगळा दृष्टिकोन देऊन विलास सारंग आठवण करून देतात की सिसिफस लकी मानला पाहिजे. मला तर मंगेश पाडगावकरांची पण एक कविता आठवते, 1.5 ओळीत उत्तर आहे. खरं म्हणजे 1.5 ओळीत उत्तर आहे ते. कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत, अशी ओळ आहे. सांगा कसं जगायचं, आपल्या समोरचा चॉईस सांगा कसं जगायचं, कणत कणत का गाणं म्हणत. आयुष्यभर अनेक जण असेच जगत राहतात की जणू जीवन म्हणजे काय ते सर्व दुःखमय आहे. आता दुःखमय आहे ते आपल्याला बुद्धांनी पण सांगितलं, पण सांगणारा आयुष्यभर स्मितहास्य आहे त्याच्या चेहऱ्यावर. त्या दुःखातून मुक्ती पण कशी मिळवून द्यायची तेही सांगतो, कारण चॉईस आहे आपल्याला. माणूस स्वतंत्र आहे. फ्री विल आणि डिटर्मिनिझम याच्या वादामध्ये आहे का माणूस नियतीचा गुलाम, बांधलेला माझ्या हातात काहीच नाही, याचं उत्तर आपल्याला माहिती नाही. पण स्वातंत्र्य आहे माणसाला. तुझं ते स्वातंत्र्य ओळख, त्या रस्त्याने तुला तुझ्या जीवनाला अर्थ येणार आहे. असं मला आपलं सहज तिथे बसून आपल्या सर्वांची मला सोपवलेला विषय गप्पा मारताना मला वाटलं हे बोललं पाहिजे. त्यांनी काळी घालवणारी आठवण करून दिली मृत्यूच्या छायेत. ते वाक्य बोलले त्या क्षणी बसल्या जागी सुद्धा माझ्या डोक्यात विचार आला की प्रत्येकच जण असतो, प्रत्येक क्षणालाच असतो. काही जणांना कळतं, काहींना कळत नाही. असं माझ्या डोक्यात येईपर्यंत तेही म्हणालेच की असे एकटे ते असतात असं नाही, आपण सगळेच असतो. मला यक्ष प्रश्न म्हणून महाभारतामधली कहाणी आहे ती आठवली. द्यूतामध्ये हरल्यानंतर 12 वर्षाचा वनवास आणि मग 1 वर्षाचा अज्ञातवास. ही कहाणी वनपर्व, महाभारताच्या वनपर्वात आहे. 12 वर्ष पांडव करतायत भारतभर प्रवास. एकदा 3 रात्र 3 दिवस काही खायला प्यायला पण मिळालं नाही, पाणी पण नाही, म्हणून भुक्यांनी मटकन एका जागी बसलेले. आणि आता कोणतरी पाणी तर शोधा बाबा. तर त्यावेळेच्या आपल्या कुटुंब पद्धतीनुसार पहिलं ते काम सगळ्यात धाकटा भाऊ म्हणून जाऊन सहदेवा की आण शोधून कुठे पाणी आहे का. तर तो सहदेव असे नाकावर वारं जे येते त्यांनी ओले वारं येते का असा शोध घेत जातो. तळं दिसतं, त्या तळ्यामधनं तो पाणी घ्यायला जातो. तळ्यामधनं यक्ष प्रकट होतो आणि तो म्हणतोय तळं माझं आहे, तू माझ्या परवानगीच्या शिवाय इथनं पाणी उचललंस तर आता मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, मला समाधान होईल अशी उत्तरं दिलीस तर तुला सोडीन, नाही तर तुझा दगड होईल. इकडे सहदेव गेला तो गेलाच, आलाच नाही बराच वेळ झाला. म्हणून तो कुठे गेला बघायला नकुल, मग अर्जुन, मग भीम करत करत शेवटचा युधिष्ठिरही त्या तळ्यावर पोचला. बघतो तर 4 भावांचा दगड होऊन पडलेला. युधिष्ठिराने तळ्यामध्ये गाडगं आपलं बुडवलं पाणी भरायला. यक्ष प्रकट झाला, प्रश्न विचार, माझ्या प्रश्नांची उत्तरं तू दिलीस तर मला आणि समाधान झाला, आनंद वाटला तर मी तुला सोडीन. सगळे प्रश्न आणि त्यातले उत्तर सांगत बसत नाही. महान चॅप्टर आहे. व्यासमुनींची प्रतिभा आहे, भारतीय संस्कृतीची पण प्रतिभा प्रकट होते. पण त्यातला एक प्रश्न आणि त्याला युधिष्ठिराने दिलेलं एक उत्तर. यक्ष विचारतो सर्वात मोठं आश्चर्य कोणतं, आणि युधिष्ठिर उत्तर देतो की आपण कधी जाणार हे माहिती नसून माणूस उद्याचा वादा करतो, हे जगातलं सर्वात मोठं आश्चर्य.
यक्ष खुश होऊन त्याला म्हणतो की ठीक आहे, आनंद आहे, तू उत्तर उत्तम दिली म्हणून मी तुझा दगड नाही करत, पण मी तुझ्या उत्तराने एवढा खुश आहे की मी कुठल्या तरी एका भावाला मी तुझ्या जिवंत करीन. कोणाला करू ते सांग. तर युधिष्ठिर सांगतो की नकुलाला जिवंत कर. यक्ष त्याला म्हणतो की मला काय जरा अर्थ समजावून सांग. तो काय तुझा सख्खा भाऊ नाही येतो. नकुल आणि सहदेव हे माद्रीपासून झालेली अपत्य. तुम्ही सख्खे भाऊ म्हणजे युधिष्ठिर, भीम आणि अर्जुन. यक्ष म्हणतो मला वाटलं होतं की तू यातल्या एकाला जिवंत कर म्हणशील, तर तू नकुलाला जिवंत कर का म्हणतोयस. तर युधिष्ठिर सांगतो की दोन्ही माझ्या माताच आहेत. तुझ्या कृपेने मी जिवंत राहतो, ह्याच्यात माझ्या मातेचा एक पुत्र जिवंत राहतोय, तर माझ्या दुसऱ्या मातेचा सुद्धा एक पुत्र राहावा म्हणून मी सांगतो की नकुलाला जिवंत. यक्ष प्रश्न आपल्याही समोर असतात. आणि ही जी युधिष्ठिराला नकुलामधली सहवेदना समजते म्हणून म्हणतो त्याला जिवंत कर. त्याचा स्पर्श जरी आपल्याला झाला तर आपण सगळे त्या क्षणी जिवंत होणारच आहोत. उर्दू मधला पण एक छान शेर आवडतो मला, आणि कोणत्याही संदर्भात वापरला तरी त्याचा अर्थ फार मोठा आहे. म्हणजे तरुण पिढीनी 14 फेब्रुवारीला त्यांच्या सोयीच्या संदर्भात वापरायचा झाला तरी त्याला अर्थ आहे. वादा कर गए 5वें दिन का, क्या मालूम था दुनिया 4 दिन की होती है. आणि आपण उद्यावर टाकतो. अरे आपल्याला कुठं माहितीये कोणाला कधी जायचंय, कोणाला कधी जायचंय. त्याच्यातले मुख्यमंत्र्यांबरोबर काम करताना एक दिवशी औरंगाबाद मध्ये होतो. त्यावेळेला औरंगाबादचे डिव्हिजनल कमिशनर थोर अधिकारी, अत्यंत सत्वशील, अत्यंत प्रामाणिक विद्याधर करंदीकर, तर प्रोटोकॉल म्हणून तेच ड्युटीवर होते. आम्हाला एअरपोर्ट पर्यंत निरोप द्यायला आले. ते मुख्यमंत्री असल्यामुळे सरकारचं विमान असतंय, त्याच्यात बसून पटकन 40 मिनिटात मुंबईत जाता येतं. करंदीकर साहेबांनी मुख्यमंत्र्यांना संस्कृत मध्ये लिहिलेली 2 नाटकं दिली. त्याचे औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर प्रयोग चालू होते. आणि अत्यंत सत्वशील माणूस. आम्ही मुंबईला एअरपोर्टवर उतरलो आणि बातमी कळली की गेले करंदीकर साहेब, हार्ट अटॅकने गेले. आणि आपल्यापैकी प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे क्षण असतीलच ना की अशा आठवणी सांगता येणारच आहेत. आपल्याला काय माहितीये केव्हा जाणार होत आपण, ते आहोत तेव्हा कसे जगतो ते महत्वाचं आहे. आणि आपला चॉईस मग ते जगणं, हसत जगणं, आपला चॉईस हसवत जगणं, आपला चॉईस एक तरी अश्रू जर डोळ्यातला पुसता आला तर जे काही मी, माझं व्यक्तिमत्व, माझं करिअर मोजायचं कुठल्या निकषाने, की खूप पैसा मिळवला, खूप कीर्ती मिळवली, खूप पद मिळवलं, खूप हार फुलं गुच्छ, खूप माझे पुतळे उभे राहिले, खूप पेपरला नाव आली, का माझ्याच्यानी एक तरी अश्रू पुसता आला, दुःखितांचे अश्रू पुसता आले, तर मी जे जीवन जगतोय ते अर्थपूर्ण जीवन जगतोय. मग याला जीवनातली सर्जनशीलता आणि उत्तमता आणि प्रतिभा मला सुचवण्यात आलेला विषय आहे. पण सर्जनशीलता आणि ती उत्तमता आणि प्रतिभा कशाला म्हणायची आहे. मग माझ्या जीवनाला मी जो हा अर्थ देत राहतो त्याचा ऍटिट्यूड आहे. जगाच्या इतिहासामध्ये विम्बल्डन चॅम्पियनशिप जिंकलेला एकमेव आजपर्यंत ब्लॅक पुरुष, काळा पण पुरुष, स्त्रिया त्या सेरेना आणि व्हेनस विल्यम्सनी जिंकलेला आहे. आणि 75 साली विम्बल्डनची चॅम्पियनशिप जिंकली आर्थर ॲशने. पुढे त्याला झाला HIV एड्स डिटेक्ट, म्हणजे आधी HIV पॉझिटिव्ह झाला तो. त्या काळामध्ये माणसाला नवा शोध लागत होता, माहितीच नव्हतं HIV, आणि यथावकाश एड्स होऊन आर्थर ॲश गेला. त्याला जेव्हा HIV पॉझिटिव्ह तो झाल्याचं लक्षात आलं, त्यावेळेला त्यांनी टेनिस खेळून मिळवलेल्या सगळ्या पैशातनं ट्रस्ट स्थापन केला. आणि असे जे HIV असतील पॉझिटिव्ह त्यांना मदत करण्यासाठी म्हणून कमावले जे लक्षावधी डॉलर होते ते त्यांनी त्या ट्रस्टमध्ये घातले. तर एका ठिकाणी मुलाखतीमध्ये आर्थर ॲशला काही जणांनी विचारलं की हे तुझ्या वाट्याला जे आलं त्याचं तुला दुःख नाही का होत, तुला आणि राग आणि संताप नाही काय. आर्थर ॲश ला तो काही बदफैली चारित्र्याचा होता म्हणून नव्हतं झालेलं HIV पॉझिटिव्ह. त्याला लहानपणापासून होता हेमोफेलिया, म्हणजे जखम झाली तर रक्त क्लॉटिंग, ब्लड क्लॉटिंग होतच नाही, आणि म्हणून त्याला लहानपणापासून उपचार करावे लागायचे. तर त्या जुन्या टेक्नॉलॉजीतलं डायलिसिस पण वर्षातनं 2दा करावं लागायचं. असं करताना केव्हा तरी दूषित रक्त दिलं गेलं, कारण माहितीच नव्हतं. पहिला HIV पेशंट 81 साली सापडला, तर लहानपणातच दिलं गेलं. म्हणजे त्याचा काही दोष नाही, त्याचं काही चुकीचं त्यांनी केलेलं आहे, गैर वागलंय असं नाही, पण त्याच्या वाट्याला हे आलं. तर माणूसच हा मानसशास्त्रीय खेळ खेळत राहतो आयुष्यभर. वाय दिस हॅपन्स टू मी असं खेळाचं नाव, की वाय दिस हॅपन्स टू मी. आपल्या वाट्याला दुःख येतं, अपयश, वंचना, उपेक्षा,
आपण प्रश्न म्हणतो वाय दिस हॅपन्स टू मी. आपल्याला वाटतं इतर सगळ्यांचं सगळं नीट चाललंय की, आणि माझ्याच वाटायला काय येत आहे हा खेळ, वाय दिस हॅपन्स टू मी. तर आर्थर ॲशला पत्रकारांनी विचारलं. ॲश हसला आणि म्हणाला की मला लहानपणी हिमोफेलिया होता, पण म्हणून आई वडिलांनी मला तुच्छतेने वागवलं नाही, अतिशय प्रेमाने वागवून. उलट हिमोफेलिया आहे तर हा मुलगा बळकट ताकदवान झाला पाहिजे म्हणून आई वडिलांनी मला टेनिसला घातलं उलट. त्यावेळी मी नाही विचारलं वाय दिस हॅपन्स टू मी. मग म्हणाला ज्या काळात अजून अमेरिकेमध्ये पण वंशवादाचा शाप होता, अजूनही संपलाय असं समजू नका. एक ओबामा अध्यक्ष झाला म्हणजे अमेरिकेतल्या ब्लॅकची स्थिती सुधारली असं मानायचं यत्किंचितही कारण नाही. जशा इंदिराजी पंतप्रधान झाल्या म्हणजे देशातल्या स्त्रीची स्थिती सुधारली असा अजिबात अर्थ होत नाही. ती स्थिती अमेरिकेतली पण आहे, ती आजही आहे. तर ज्या काळामध्ये आर्थर ॲश एक ब्लॅक खेळाडू म्हणून मोठा होता त्यातलं काय विचारताय. तर आर्थर ॲश म्हणतो की अशा काळामध्ये मला टेनिस चॅम्पियन होता आलं, अमेरिकेच्या टीमकडनं खेळता आलं आणि आम्ही डेव्हिस कप सुद्धा जिंकून दिला. त्यावेळी मी नाही विचारलं वाय दिस हॅपन्स टू मी. मग आर्थर ॲश म्हणाला की विम्बल्डनच्या इतिहासातला मी एकमेव आणि पहिला आणि एकमेव ब्लॅक खेळाडू आहे. त्यावेळी मी नाही विचारलं वाय दिस हॅपन्स टू मी, वाय शुड आय आस्क नाउ वाय दिस हॅपन्स टू मी. आपण फक्त प्रश्न जेव्हा दुःख येतं वाटायला तेव्हा विचारतो, आपल्याला वाटतं सुख मिळालं, यश मिळालं, नाव झालं तर आपल्याला वाटतं की बिकॉज आय डिझर्व इट. त्यावेळी मनामध्ये प्रश्न येतच नाही की वाय दिस हॅपन्स टू मी. पण आपल्या हातातला चॉईस हा जीवनाकडे बघण्याचा हा ऍटिट्यूड, तो ऍटिट्यूड क्रिएटिव्हिटी जोपासना करतो. आणि त्याचं एकदम एक छोटं सूत्र, आणि आता मनातली एक छोटी, मला जर बोलायला 1.5 मिनिट असतं तर मी तर बाकी काही न बोलता तेवढंच वाक्य बोलून थांबलो असतो. पण जीवन घडवण्याची सांगता येईल अशी त्रिसूत्री माझ्या परीने मी सांगायचा प्रयत्न करतो. एकही गोष्ट त्यातली नवी नाहीये. की मला समजलेली भारतीय विचारधारा, तिला आपल्या बुद्धीने पण जमत असेल तर भर घाल, सर्व आधुनिकतेचा सुद्धा स्वीकार कर. नुसत्या भूतकाळाची पूजा करण्यात शहाणपण नाहीये. जे भूतकाळातच रमतात ते भविष्यकाळ घडवत नाही. ही बाबा आमटेंच्या कवितेतली ओळख आहे की केवळ भूतकाळातच रमले तसं नाही, पण तो आपला शिकवणारा आहे, त्यातनं शिकायचंय. आणि मग वर्तमान काळात बिईंग इन द प्रेझेंट, सर्वथा वर्तमानोपी, भविष्याकडे वाटचाल आपल्याला करायची. हेच सगळ्याचं एकत्रित भान ठेवून 3 सूत्र येत राहतात माझ्या डोक्यात. जीवन घडवायचं, त्यातली सर्जनशीलता आणि आपली प्रतिभा आणि उत्तमता. मला माझं जीवन काय करू. पहिलं सूत्र आहे अरे तू स्वतःला ओळख. ते को दशमहाच्या उपनिषदातला ऋषी, आधुनिक काळात विनोबा पण सांगतात ते की अरे तू स्वतःला ओळख. कोणत्याही 2 व्यक्ती एकसारख्या नाहीत, पण मानव मात्र एकसारखा आहे. आणि कोणाही 2 व्यक्तींची तुलना पण करण्याचं कारण नाही. हा पुस्तकी अभ्यासात चांगला आहे, त्याला अभिनय चांगला येतो, तो क्रिकेट चांगलं खेळतो. मग चालू होणार असेल तुझा प्रवास आणि कधी सापडणार असेल उत्तर सोहम, जे आहे ते सर्व तुझ्या हात आहे. पहिली स्टेप, आत डोकावून पहा. अंतर्मुखता आहे, चिंतन आहे. माझी दुसऱ्याशी तुलना नकोय, द्वेष पण नकोय, इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स पण नकोय आणि सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स पण नकोय. हवंय त्याचं नाव आहे नॉलेज ऑफ द सेल्फ. तुलना नको करूस. तो मेडिकलला गेला, आनंद आहे ना, अभिनंदन कर त्याचं. ती इंजिनिअरिंगला गेली ना, मॅथ्स तिचं चांगलं आहे, चांगली गोष्ट आहे, तिचं पण अभिनंदन कर. तू काय मला आलं नाही, मला मेडिकलला जायचं होतं पण जमलं नाही. तू तुझ्या डोकावून पहा आणि तुला काय येतं, तुला काय समजतं, तुझा जीव कशात रमतो, काय करताना तुला कष्टच वाटत नाही आणि समोर आला विषय तर तो कळतो, ते तुझं क्षेत्र आहे, तो तुझा स्व. क्रिकेट हा सचिनचा स्व, गायन हा लताबाई आशाबाईंपासून उस्ताद आमिर खान, उस्ताद रशीद खान, परवीन सुलतान, प्रभा अत्रे, मालिनी राजूरकर का मोठे भीमसेनजी, जसराजजी, त्यांचा स्व. अभिनय हा अमिताभ बच्चनचा स्व. यामध्ये हायरार्की नाही कुठली. तुझा स्व ओळख, त्यानुसार जीवनातला रस्ता निवड आणि निवडलेल्या वाटेवर तू उत्तम आणि प्रतिभावंत होण्याचं उद्दिष्ट ठेव. एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी इन वन्स ओन चोजन वॉक ऑफ लाईफ. माझं जे जीवनातलं क्षेत्र आहे त्यातला माझी एक्सल तर मी करतोय ती मग समाजाची सेवा आहे, माझ्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून करतोय. पण त्याचं नातं